तर पब्लिक गुड मॉर्निंग. आत्ता झाले, आता खरं वाजले 3, पण आमची मॉर्निंग आत्ता झाली. आणि काल जसं आम्ही गेलेलो वाडीत नारळ खायला, शाली प्यायला, तसं आज पण आम्ही शाली प्यायला चाललो. म्हणजे हे बघा, हे आत्ता मला उठवून शाली प्यायला घेऊन चालले हे 3. आता ह्यांना काही बोलू शकत नाही, कारण हा आहे ना फर्स्टवाला आखाडीवाला, तो आलाय मुंबईवरून आणि त्याला पियाची आवड आहे शाली, म्हणून त्यासाठी आता वाडीत जायला लागतं. आणि आम्ही आता वाडीत चालले. एवढं नाही, मुंबईला आहे म्हणजे. तर मित्रांनो, आता आहे ना इकडे बघा, रस्ता थोडा खराब झालाय. हा रस्ता नेहमी असंच खराब असतो तुमच्याकडचा, कारण आता पाऊस ज्या पडतो सगळं गावातलं पाणी साईडला येतो, त्यामुळे हा रस्ता थोडा खराब आहे. बाकी इकडे हा साईडचा रस्ता चांगला आहे, चालायला पण मजा येते इथे. तर आपण आता जो मागं घर बघितला ना शेवट, तो आमचा बैलांचा बेडा होता, जो आमचा स्वतःचा. आणि तिथे आमचे बैल उन्हाळ्यात पावसाळ्यात दरवर्षी बैल तिकडे असतात. आणि हे बघा, हे 3 जण पुढेच थांबलेत, काहीतरी यांचं प्लॅनिंग चालू आहे. काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. ह्याची प्लॅनिंग अशी चालू असतं. त्यांची प्लॅनिंग अशी चालू आहे. काय प्लॅनिंग चालू आहे माहिती नाही, पण हे काय करणार आहेत माहिती आहे, तिथलं पोलवरनं लाईट घेणार आहेत. तुम्ही बघू शकता आजचा व्ह्यू किती चांगला आहे. हे आमचं शेत आहे. आणि इकडे जो हा घर दिसतोय, तो घर आता आमचा नवीन घर होणार आहे. म्हणजे आम्ही काहीच दिवसात त्या नवीन घरी जाणार आहोत. म्हणजे जर मी तुमच्या आशीर्वादाने चांगला व्लॉगर बनलो तर माझा स्टुडिओ तिथं असेल. तर ब्लॉग कसा वाटला सांगा. पुढे अजून खूप काय काय आहे. म्हणजे त्यांच्या आता स्पीकर आहे, माझ्या हातात फोन आहे, इकडे शाली भेटणार आहेत खायला, तुम्ही पण आनंद घेऊ शकता त्याचा. तर मित्रांनो, आम्ही हा बघा आमच्या वाडीच्या जवळ आलेलो आहोत. हे बघा, हे चालतात सरळ, इकडनं जे दिसतात ते मोठे मोठे झाडं, ती आमची वाडी. म्हणजे आमचे आजोबा वगैरे असतात त्यांनी लावलेली. सध्या आता ती आमच्या हातात आहे आणि आम्ही तिची वाट लावतो. वाट नाही म्हणजे चालू आहे वाडीचं चांगलं सुशोभीकरण, बनवतात चांगले माझे पप्पा. आणि आम्ही तिथे शालेय खायला जातो फक्त, बाकी काय करत तर नाही, पण ठीक आहे. तर मित्रांनो, आलो आहे आमच्या वाडीत. हे काही बाजूची वाडी काकाची वाडी आहे, पण सगळं जास्त खायचं सामान त्याच वाडीमध्ये भेटतो आम्हाला. म्हणजे तुम्ही समजू शकता आमचे, म्हणजे ज्या टायमात खायला भेटतो तेव्हा आम्ही काय करतो. आणि आमची स्वतःची वाडी, इथे फक्त नारळ, सुपारी आणि एक आंब्याचं झाड आहे. तिथे आंबे कधी होत नाही,
आणि सकाळपासून नेटवर्क जिओचा गेलेला आणि आता आल्यामुळे भाऊच खुश झालाय. काय नाही आला शा. ए त्या माडावर नसतील आता, दुसऱ्या माडावर शोधायला लागतील. तसा मस्त बोट वाडीमध्ये ही जागा तुम्हाला आठवत असेल तर त्या दिवशी आम्ही इथेच फोटो काढलेले, म्हणजे कालच. आणि इथून आम्ही एक व्हिडिओ शूट केलेली. हा ब्लॉग आमचा जसं तर म्हणजे शाली चोरी पार्ट 2 ब्लॉग होणार आहे. कारण आम्ही स्वतःच्या वाडीत असून मग चोरी करायला आलो शाली. आमचा आता प्लॅन चालला आहे बाजूच्या वाडीत चोरी करायचा. सो सर व्हॉट इज द प्लॅन? त्या बाडीक नाडावर जायचं का? तुम्ही आता कुठं चढशे तिथं आम्ही उभे आहोत. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐसवली त्या समोरच्यावर नाही बाबू, कालच बघायला गेलतो. बारीक आहेत आणि हाईत तर मोठे शाली नाही. नवीतला पण हो त्याच्यावर पहिला शाळा झाला तो बघ. तिथे शाली आता फर्स्ट टाइम झालं. शाला दिसतील व्हिडिओ मध्ये बघा, शाली दिसतात. पेरूचं झाड होता आता ते छोटा झाड आहे. पेरूचा रोपटा आहे आता तो. विश्वासला चढ ना तू. ब्लॉग ना चालूच आहे. तुला इथं पण रशियन पाहिजे ना. दम झाला की लागलेलं एवढे आलो खाली. त्यातनं काढशील मी त्याच्यावरच चढतंय भातात ना. नाही जर टाकायला नाही जमलं तर मग डायरेक्ट खाली टाकेन. चला दादा कॅमेरामॅन. कसं वाटलं तुम्हाला? तर मित्रांनो आता आम्ही चूज केलंय झाड आणि मी चाललो. One hour later.
सो गाईज आपण आज नारळ पाडवलेले आहे शाली. खूप बेकार दम लागलेला आहे. 15 मिनटं झाडावर होतो. त्यांनी माझा जाम दम पाडलाय. आता मी जाऊन बसतो. हे शाले काय करतात ते करू दे. एन्जॉय द व्हिडिओ. बघा दादा आमचा शाळेचा खोबरा खात आहे. दादा आम्हाला आजचा रिव्ह्यू पाहिजे. सूर्यदेव माझ्यापासून माझ्या डोळ्यात सूर्य. तर तुम्हाला आजचा म्हणजे शाळांचा खाण्याचा कार्यक्रम कसा वाटला? तुम्ही मला झोपेतून उठवून आणलात त्याबद्दल काहीतरी 2 शब्द बोला. 2 शब्द. दादांनी 2 शब्द बोलून आपला कार्यक्रम समाप्त केलेला आहे. बघू शकता हे आमचे पाऊ पाटील. तर आम्ही आहे ना या दादांचाच मोबाईल शूटसाठी वापरला आहे. आजचा पूर्ण शूट माहिती नाही कुठला फोन आहे. ऐका S20 अल्ट्रा वाटत नाही कुठला S20, फक्त सॅमसंगचा आहे बास. पण मस्त व्हिडिओ देतो कॅमेरा क्वालिटी चांगली आहे. दादांना खोबरा काढायला थोडंसं प्रॉब्लेम होतं पण ठीक आहे, दादा समजून घेऊ शकतात. तर मित्रांनो सॉरी मला आता आठवला व्लॉग चालू होता आपला. आपण आहे ना शेवटच्या क्षणात आहोत. हे बघा यांनी सगळं खाऊन मोकळा गेला आहे आणि फक्त याला 2 राहिले आहेत शाली. आम्ही एकूण 3 पेंडी म्हणजे 15-16 शाली होती आणि तेवढी शाली आम्ही खाऊन मोकळी गेलेली आहेत. सर बघा इकडे ज्याप्रमाणे यांची स्माईल तुम्ही बघताय ना त्याप्रमाणेच त्यांनी शाले लुटलेत. बघू शकता हे बघा, हे बघा हे कहाण यांची. आमचा शाला सोलणारा काल पण यांनीच शाले सोडलेले, आज पण यांनीच. आता मला भाऊबीज करायची आहे. आणि हे बघा टाइम बघा किती झाला, 4:17, 4:15. आम्ही आलो होतो 3 वाजता. तो माड पूर्ण रिकामा केलाय समोरचा. तर मित्रांनो आमची अशी शाले पार्टी चालू राहील जेव्हा पण आम्ही गावाला येऊ. असे शाले खात राहू. पाहिजे हो दा. स्पॉटलाइन से मैं खोल खोल. अपनी प्रॉब्लम्स मुझसे शेयर कीजिए. मुझे ना सब कुछ बेस्ट क्वालिटी चाहिए. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ना ते सांगा. आणि जर तुम्हाला कोणाला शाली खायचे असतील तर मला एकदा मेसेज करा आणि आमच्या घरी येऊ शकता. मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या हाताने शाले पाडवून तुम्हाला खायला घालू शकतो. असं येऊ नका कोणी पण, म्हणजे या तुम्ही. तर मी आजचा व्लॉग इथंच संपवतो आणि कालचा व्लॉग पण बघा. खाली कॅप्शनमध्ये लिंक देतो. देऊ ना रे? हां देऊन टाक बोलला. ठीक आहे, कॅप्शनमध्ये खाली लिंक भेटेल, खाली कॅप्शनमध्ये ते बघा. आणि लाईक, कमेंट, फॉलो, शेअर, सबस्क्राईब अजून काय असेल ते करून टाका. कमेंट पण करा आणि मित्रांना आपल्या पलटणला भावकीला सगळ्यांना शेअर करा. भावकी ऑन द टॉप राहायला पाहिजे. चला बाय.